हे कोर्ट आहे, कोर्ट. इथे वकील एकमेकांना डाऊन करण्यासाठी नेहमीच असं डावपेच खेळत असतात. पण त्याला घाबरायला नाही पाहिजे. डॉक्टर रेबेका, तुमची पेशंट दृष्टी मानसिकरित्या साक्ष देण्यासाठी तयार आहे? येस माय लॉर्ड. दृष्टीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावे. तुम्ही माझ्या क्लायंटवर बलात्काराचा गंभीर आरोप करत आहात, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगावंच लागेल. बोला, नंतर काय झालं? पहिला कोण होता? एक किरण रोशनीची. वकील साहेब, जेव्हा एखाद्याच्या शरीराचा लांडगे लचका तोडत असतील तेव्हा त्याच्या हे लक्षात नसतं की त्याच्यावर कोण आहे. कमाल करता तुम्ही. तुम्ही सांगत होतात की तुमचा बलात्कार झालाय आणि या चौघांनी तुमचा बलात्कार केला. तर तुमच्यासारख्या साध्या सरळ मुलीचा जर बलात्कार झाला आहे तर तुम्हाला तर माहित असायला हवं की पहिला बलात्कार कोणी केला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आय एम सॉरी, ऑब्जेक्शन. मिस्टर मोरे जे आहेत ते त्यांच्या सज्जनतेच्या सर्व सीमा ओलांडत आहेत. त्यांना असा कुठलाच हक्क नाही की अशा प्रकारचे प्रश्न एका सज्जन मुलीला विचारावे. प्लीज माय लॉर्ड, दिस इज नॉट फेअर. मिस्टर मोरे, आय कम्प्लिटली अग्री विथ मिस्टर सांगळे. तुम्ही कुठल्या दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारावे. आय एम सॉरी युअर ऑनर. चला, पहिला आणि दुसऱ्याचा प्रश्न सोडून देऊया. तुम्ही हे सांगा की तुमच्या या बॉडीवर इतकं काही झालं तर तुम्हाला काहीतरी कळलं असेल, तुमच्या डोळ्याने काहीतरी बघितलं असेल तुम्ही. वकील साहेब, ज्याच्यावर हा प्रसंग ओढवतो त्याचा आत्मा आणि शरीर तर त्याच दिवशी मरून जातं. आणि त्यानंतर ती आयुष्यभर मृत शरीराप्रमाणे जगते. जज साहेब, जेव्हापासून आपला समाज बनलाय तेव्हापासून आपण स्त्रियांचं शोषणच करत आलो आहोत. किती घृणास्पद गोष्ट आहे ना की ज्या स्त्रीच्या उदरातून एक पुरुष जन्म घेतो तोच पुरुष मोठा होऊन आपलं पुरुषत्व दाखवण्यासाठी मुलींचा बलात्कार करतो. आपण बाहेरून कितीही सभ्य दिसत असू पण आतून अजूनही जनावरच आहोत. आजही समाजात स्त्रीला एका वस्तूपेक्षा अधिक किंमत नाहीये. काहीच नाही. मुलगा मुलगी एक आहेत. स्त्री पुरुष समान आहे. समाजात हे खोटे विचार मांडले जातात. माझं तर म्हणणं आहे या अशा विचारांवर बंदी आणायला हवी. कारण जे घडते ते बोलून नाही दाखवलं जात. आपण पुन्हा पुन्हा सांगतो की आपण दुर्गेची, लक्ष्मीची, सरस्वतीची पूजा करतो. असं असतं तर तिचा अपमान नसता केला. मोरे साहेबांची देखील बायको असेल, मुली असतील. काय हो, सगळे घाणेरडे प्रश्न विचारण्या अगोदर त्यांनी एकदा हा विचार केला नाही केला. कारण त्यांना याच्याशी काहीच घेणं देणं नाही
की माझ्यावर बलात्कार झालाय. काहीच देणं घेणं नाहीये. त्यांना तर घेणं आहे फक्त आपल्या मोठ्या फीशी, त्यांच्या जिंकण्याशी. ह्यांना कुणाच्या जीवनाशी काहीच देणं घेणं नाहीये, कुणाच्याही जीवनाशी. दृष्टीजी, तुमची गोष्ट फारच इमोशनल होती. मला चांगलीही वाटली, पण काय करणार, कोर्ट जे आहे ते कथांवर नाही पुराव्यांवर चालतं. तुम्ही सांगितलेली ही गोष्ट फक्त एकाच दिशेला इशारा करते की तुमचा रेप नाही झाला. हे जे काही झालंय ते म्युच्युअल कन्सर्नने झालं आहे, युअर ऑनर. आणि याच म्युच्युअल कन्सर्नशी संबंधित मी एक बाब तुम्हाला सांगतो की यांनी यांचं डोकं लावलं आहे की या एन्जॉयमेंटला रेपचं नाव दिलं. श्रीमंत मुलं आहेत, रेपच्या नावाने घाबरून जातील, यांच्याकडून पुष्कळ पैसा मिळवूया. काय बरोबर आहे ना? तुम्ही हेच करताय ना? तुम्हाला हे बऱ्यापैकी माहीत आहे की न्यायालय आजकाल स्त्रियांप्रती सहानुभूती बाळगतं. बस याच गोष्टीचा फायदा घेऊन यांनी या लोकांना, भल्या लोकांना कोर्टात खेचलं. हे सगळं खोटं आहे. नाही, हेच खरं आहे. नाही नाही मिलोड, हे सगळं खोटं आहे. माझ्यावर बलात्कार झालाय. खोटं आहे. जर हे सगळं खोटं आहे तर तुम्ही सांगा, तुम्ही हनी सोबत यासाठी मैत्री नाही केली का कारण ती श्रीमंत मुलगी आहे? जर हे खोटं आहे तर तुम्ही सांगा की कसलीही ओळख नसताना त्या जागी तुम्ही एकट्या का गेलात? तुमचा मित्र असताना देखील त्याला सोबत घेऊन जाऊ शकत होतात. खोटं आहे तर हे सांगा, जेव्हा तुम्ही या पार्टीत गेलात तेव्हा हे समजलं हे ड्रग्ज वापरत आहेत, मग तुम्ही तिथे का थांबलात? तुम्ही तिथून परत का नाही गेलात? जर हे खोटं आहे तर तुम्ही थोबाडीत मारल्यानंतर हनीकडे जायला पाहिजे होतं, नाही जंगलात. हे सगळं तुम्ही यासाठी नाही केलं कारण हे सगळं खोटं आहे, कारण तुमच्यावर बलात्कार झालाच नाही. हे खोटं आहे. हे सगळं तुमच्या मर्जीने झालं आहे, म्युच्युअल कन्सर्नने झालं आहे. राहिला प्रश्न तुमच्या डोक्याच्या जखमेचा, तर तुम्हा एकटीला बघून तुमच्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडने तुमच्या डोक्यावर जखम केली आहे, तुमच्या डोक्यावर भला मोठा दगड मारून. हे खोटं आहे. हेच खरं आहे. खोटं आहे. युअर ऑनर, हेच खरं आहे. खोटं आहे. दृष्टी, ताई, ताई, उठ ना ताई. The court is adjourned. हा, कसा आहेस बाळा? अरे ये ना उमा, उमा, उमा. अहो काय करताय? लॉटरी लागली की काय एवढे खुश दिसताय? नाही, लॉटरी तर नाही लागली आहे, पण लॉटरी सारखंच आहे. हे बघा, कोड्यात नका सांगू, तुम्ही लवकर सांगा. अच्छा, तर एक गेस कर. तुमचा बेस्ट फ्रेंड तरुण लंडन वरून परत आला? ओहो, काय बात आहे. अर्धी गेस बरोबर आहे. म्हणजे म्हणजे हे की आमच्या बातमीमध्ये लंडन तर आहे. आता तूही सुरू झालंस, सांगा ना. हे बघ उमा, तुला तर माहितीये की लंडन मध्ये एक हॉटेल उघडण्याचं आमचं खूप दिवसांपासून स्वप्न होतं. अगं, तो प्रोजेक्ट आम्हाला मिळालाय, माझा ड्रीम प्रोजेक्ट. आता बघ आपली झेप.
काय झालं? अचानक शांत काय झालं? ऍक्च्युली त्यासाठी लंडनला जावं लागणार. ठीक आहे, मी जाणार. हे काय बोलत आहात काका? तो तुमचाच नाही तर माझा सुद्धा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याची पूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडून द्या. थँक्यू बाळा. दिला असता पण तुझं आता नुकतंच नवीन लग्न झालंय. तू सुनबाईला सोडून इतक्या लांब जाणार? काका, या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. आता लांब राहिलंच कुठे? आणि लंडन आहे तरी किती लांब? हिची जेव्हा इच्छा असेल तेव्हा येऊ भेटायला. ते तर ठीक आहे, पण हा विषय 1-2 महिन्यांचा नाहीये. पूर्ण वर्षभर राहावं लागेल. बाळा, हा 1 वर्ष तुझ्यासाठी काहीच नसेल, पण आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हो ना सोनबाई? आई, मी काय बोलणार? जे यांना योग्य वाटेल. ख्वाहिश? अरे 1 वर्ष असं निघून जाईल. मी असा गेलो आणि असा आलो. कशी लोक असतात ना, इतकं नीच कोणी कसं काय असू शकतं ग लता? एका मुलीवर देखील दया नाही आली त्यांना. आज कोर्टात A.K. मोरेने असा कुठलाच घाणेरडा प्रश्न राहिला नाही जो त्याने दृष्टीला विचारला नाही. त्याचा एक प्रश्न कुठल्या बलात्कारापेक्षा कमी नव्हता. प्लीज नवनीत, रिलॅक्स हो. अगं कसं रिलॅक्स होऊ? मला तर दृष्टीची किती काळजी वाटते. किती मुश्किलीने ती मुलगी अन्याच्या विरोधात उभी राहिली होती. तिने रिपोर्ट देखील केला होता. मानसिक स्थिती डगमगत असताना सुद्धा, इतक्या डिप्रेशनमध्ये असताना सुद्धा तिने केलेलं. ती प्रत्येक हिअरिंगला इथे आली. तिने प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक प्रश्नाला खंबीरपणे तोंड दिलं. पण आज जेव्हा त्याने त्यांची पातळी सोडून वार्ता केली, नीच प्रश्न विचारले, तेव्हा ती मुलगी खाली कोसळली. शी इज फेल डाऊन लता. शी फेल डाऊन. समजत नाहीये की ती या विरोधात कधी उभी राहू शकेल की नाही. जेवढी मी दृष्टीला ओळखते ती फारच बहादूर आहे. तू बघ, ती आपल्या पायावर नक्कीच उभी राहील. देव करो आणि असंच व्हावं. म्हणूनच तर स्त्रिया अशा प्रकरणात कोर्टात जाऊ शकतच नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, बाहेर तर त्यांची इज्जत फक्त एकदाच लुटली जाणार आहे, पण कोर्टामध्ये वकिलांचे प्रश्न ऐकून ऐकून सारखी लुटली जाणार आहे. समजत नाहीये की ही व्यवस्था, ही सिस्टम कधी सुधारणार आहे. विचार करून करून तर माझं डोकं फुटायची वेळ आली. आलं घातलेला चहा प्यायलास? कदाचित त्यामुळे तुझं डोकं दुखत असावं. इतका विचार नको करूस. विचार करून काय होणार? बरं, वैदेही कशी आहे? बरी आहे. तू फार भाग्यवान आहेस नवनीत. तुला तुझं हरवलेलं प्रेम मिळालं. नाहीतर असे लोक देखील आहेत या जगात ज्यांच्या नशिबात प्रेमच नसतं. माहित आहे, पण या क्षणी माझं पूर्ण लक्ष दृष्टीकडे लागलंय. बघ, शारदाजी आणि कुलकर्णीचं हे वय नाही आहे की इतका त्रास ते सहन करू शकतील. तू घरात मोठी आहेस. दृष्टीची संपूर्ण जबाबदारी ही तुझ्यावर आहे. तिची काळजी घे, ठीक आहे? बापू, तुम्ही बघितलं आज काय झालं? असत्य इतक्या मोठ्याने किंचाळत होतं की सत्याला चक्कर येऊन कोलमडून खाली कोसळलं. बापू, तुम्ही तर सांगता की सत्य कधीच पराजित नाही होत. सत्याचा नेहमीच विजय होतो. पण इथे तर सगळं उलट होताना दिसतंय. असत्य विजयाच्या दिशेने पळते आणि सत्य कोलमडून खाली कोसळलंय. बापू, हे सगळं का होतंय? बाळा, असं होत नाहीये. असं तुला वाटतंय.
तू नेहमीच बघितलं असेल की जेव्हा आपण वाळवंटात चालतो तेव्हा आपल्याला वाटतं की एखाद्या जागी पाणी आहे, पण तसं नसतं. तो आपला भ्रम असतो. आणि त्याचप्रमाणे तू सुद्धा भ्रमात आहेस. असत्य जरी जिंकण्याच्या दिशेने धावत असलं पण ते नेहमीच नो एंट्री धावत असतं. आणि तुला तर माहीतच आहे की ज्या गाड्या नो एंट्री मध्ये धावतात एकतर त्यांना दंड बसतो किंवा त्यांचा अपघात तरी होतो. सत्याच्या दिव्यात खूप ताकद असते. तो तेलाने नाही, हिमतीने प्रज्वलित होतो. अशा दिव्याला तर हवा काय, वादळ देखील नाही विझवू शकत. सफलता श्रद्धा आणि दृढ विश्वासात दडलेली आहे. रोशनी, तू कधी फुलावर बसलेली फुलपाखरं पाहिली आहेस? जेव्हा वादळ येतं तेव्हा मोठे मोठे वृक्ष कोसळून पडतात, पण तेच वादळ त्या फुलपाखराला नुकसान नाही करू शकत. ती जर टिकून राहते ते फक्त आपल्या विश्वासाच्या जोरावर. दृष्टीला देखील असंच टिकून राहावं लागेल. सत्यावर विश्वास ठेवावा लागेल, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी लागेल. लक्षात ठेव बाळा, श्रद्धा आणि विश्वास जोवर स्थिर नसतात तोवर काहीच नाही होऊ शकत. श्रद्धा अखंड वातीसारखी असायला हवी. सत्य आणि असत्यात हाच फरक आहे. सत्य थोडंही अस्थिर झालं तर सत्य नाही राहत, आणि असत्याचं काय, त्याला तर कसली सीमाच नसते. बापू, जेव्हा मी तुम्हाला भेटते तेव्हा असं वाटतं जीवनात कसलंच संकट नाही आलंय, कसलीच परेशानी नाहीये. आणि जर काही संकट आलंच आहे तर ते सहज टळून जाईल. आणि जसेच तुम्ही जाता तर पुन्हा तीच भीती, तीच चिंता सतवू लागते. असं का होतं बापू? असं यामुळे बाळा, कारण कथनी आणि करणीमध्ये खूप अंतर असतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की खोटं बोलणं चुकीचं आहे. ते बोलताच आपल्या अंतर्मनातून आवाज देखील येतो की चुकीचं आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशा प्रकारे सगळ्यांना माहित आहे की माणूस रिकाम्या हाती आलाय, रिकाम्या हातीच जाणार, कायमचं नाही राहणार. जो या धरणीवर आलाय त्याला एक ना एक दिवस मरायचंच आहे. या सर्व गोष्टी कोणाला नाही माहीत, सगळ्यांना माहिती आहेत. तरी सुद्धा जगात आजपर्यंत फक्त एकच बुद्ध झाला. नाहीतर लोकांना तर मरताना सगळेच बघतात, पण त्याचं मर्म कोणी जाणलं? फक्त बुद्धांनी. म्हणून बाळा, जोपर्यंत आपण जे बोलतो त्याचं पालन नाही करणार तोपर्यंत आपल्यात तो आत्मविश्वास निर्माण नाही होणार जो दुसऱ्यांना बदलवू शकेल. संसार रूपी दिव्याला जर प्रज्वलित करायचं असेल तर स्वतःला जळावं लागेल. बापू, मला समजलं. मी पूर्ण प्रयत्न करणार की मी जे बोलणार ते अगोदर स्वतः अंमलात आणेल. अरे वा सोनबाई, आज सूर्य कुठल्या दिशेने उगवलाय? आत्या, जेव्हा ताई दूर बसत होती तेव्हा तुला टेन्शन होत होतं, आणि आज ताई जवळ बसलीये तर तू तिला चिडवतेस. गप्पस ताईची चमची. अगं, तुझी ताई आहे तर आमची कुणीच नाही का लागत ती? आणि आपल्या सुनेची थट्टा नाही करणार तर आणि कोणाची करणार? काय लट्टन? काय झालं लट्टन? तू खूपच शांत बसलायस. कोर्टात काय झालं? काय सांगू आत्या, एके मोरींनी कोर्टात त्या मुलीला इतके घाणेरडे प्रश्न विचारले की ती चक्कर येऊन विटनेस बॉक्समध्येच खाली पडली. अरे देवा, लाज सुद्धा वाटत नाही या लोकांना एका लहानशा मुलीला असे घाणेरडे प्रश्न विचारताना. आत्या, अशा केसेसमध्ये जास्त करून असंच होतं. म्हणूनच तर स्त्रिया अशा प्रकरणाची तक्रार नोंदवत नाहीत.
सॉरी भाऊजी, पण वेस्टमध्ये असं काहीच नाही होत. तिथे जे काही होतं ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये होतं. बट हो, ऑफकोर्स इथे ही सिच्युएशन लागू नाही होत, कारण दिस सिच्युएशन इज सो होपलेस. निशा, मी मानतो की सिच्युएशन इतकी चांगली नाही आहे, पण प्रत्येक वेळी फक्त नेत्यांना, देशाला, समाजाला दोष देऊन देखील काही नाही होत. कुणाला कुणाला तरी समोर यावंच लागतं ना. जर प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिस्स्याची जबाबदारी सांभाळली ना, तर परिस्थिती लवकर बदलेल. पण असं होत तर नाही, कारण की आपण आपला पूर्ण वेळ दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्येच गमावून बसतो. काय वैदेही, मी बरोबर बोलतोय ना? हो, अगदी बरोबर बोलत आहेस तू. अरे तू तर जे बोलतोस ना, अगदी तेच करतोस. तसंही जेव्हापासून हे कोर्ट कचेरीची भानगड सुरू आहे ना, बस त्यातच व्यस्त असतोस तू. आता करावं तर लागणारच. एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. हा जरा विचार कर ना, आपण ही केस जिंकलो आणि जर तिला न्याय मिळाला तर ही केस कित्येक स्त्रियांसाठी दिशादर्शक ठरेल. जास्तीत जास्त केस रजिस्टर होतील. आय एम सॉरी भाऊजी, बट आय डिसअग्री. एकटी मुंगी हत्तीला पाडू नाही शकत. मी मानतो निशा की एक मुंगी हत्तीला पाडू नाही शकत, पण जर ती त्याच्या कानात चावली ना, तर जीव नकोसा करते त्याचा. बरोबर बोलतोय, पण माझ्यासोबत तुझं आयुष्य वाया नको घालूस. जस्ट लिव्ह मी. तू हे डिसिजन घेण्या अगोदर मला विचारले देखील नाही. एकदाही विचार नाही केलास की मी तुझ्याशिवाय कशी राहीन. मी सगळा विचार केलाय खोइश. तुला काय वाटतं की मी तुझ्याशिवाय राहू शकतो?